नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळाच्या भरतीबाबत अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. कारण की भरती पुढे डे बाय डे लेट होत चालली. अखेर ही एसटी महामंडळाची भरती लांबणीवर थोडक्यामध्ये गेली. आता विषय पाहूया सध्याची परिस्थिती. आता ह्या भरती निघणार की 17,000 प्लस जागेसाठी असं या ठिकाणी एक 8-9 महिन्यापूर्वी सरकारने त्या ठिकाणी घोषणा केली होती. ही फक्त घोषणा कागदपत्र राहिली. मग ही नेमकं भरती आडली कुठे, लांबणीवर का जाणार, त्याचे सगळे रिझन तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणून घ्या. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं ही भरती लांबणीवर का, त्याचे बेसिक आणि प्रॅक्टिकल 4 ते 5 रिझन आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वित्त विभागाची मंजुरी बाकी, जे की आता एसटी महामंडळात किती पदे भरायची, नवीन एसटी बसेस किती तयार होणार, त्यासाठी कुठल्या पदाची आवश्यकता आहे, किती मॅन पॉवर लागेल, त्याचा सगळा आराखडा तयार करून आणि ह्या भरतीचा इम्पॅक्ट पूर्वी असणाऱ्या एम्प्लॉयवर काही पडेल का किंवा कोणाला संधी, हे सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी स्टडी टेबल सुरू आहे. थोडक्यामध्ये अभ्यासक्रम सुरू आहे शासनाचा, असं शासनाचं म्हणणं आहे. पहिली वित्त विभागाची मंजुरी, ज्याच्यामध्ये आर्थिक सुद्धा सगळी अभ्यास केला जातो. आर्थिक गोष्टीचा देवाणघेवाण, सॅलरी, सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी डाटा शीट, वर्क बॅलन्स शीट तयार केली जाते. अजून ह्याच्यामध्येच हा या ठिकाणी उडगडा सुरू आहे. त्यांचं सरकारचं म्हणणं आहे की ह्या वित्त विभागाची अजून मंजुरी मिळालेली नाही. दुसरा पॉइंट आहे याच्यामध्ये प्रशासकीय प्रक्रिया. आता प्रशासकीय प्रक्रिया म्हणजे काय, ह्याच्यामध्ये टेंडर काढायचं, बिडिंग करायची, एखाद्या कंपनीला टेंडर द्यायचं, ती कंपनी त्या ठिकाणी पुढे प्रोसेस करेल आणि त्या ठिकाणी शासनाला काही कॅन्डिडेट सिलेक्ट करून पुढे त्या ठिकाणी देईल. त्यामध्ये ह्या प्रशासकीय प्रक्रियामध्ये तो एक पार्ट येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पदनिहाय अंतिम मान्यता. आता एसटी महामंडळामध्ये जवळपास 17,000 जागांची भरती होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठले पद, साधारणपणे शासनाच्या घोषणेनुसार चालक आणि वाहक ही मेन पदे असणार आहेत. कारण महामंडळाच्या ताफ्यामध्ये जवळपास 8,000 प्लस नवीन बसेस येणार आहेत. 8,000 नवीन बसेस आल्या म्हटलं की प्रत्येक बसला या ठिकाणी ड्रायव्हर लागेल, कंडक्टर लागेल, हे 2 पदे तर कंपल्सरी आहेत. म्हणून मोठ्या प्रमाणात चालक आणि वाहक या पदासाठी भरती असणार आहे. त्याच्यासोबतच काही तांत्रिक आणि टेक्निकल, म्हणजे तुमचं तांत्रिक पदे व प्रशासकीय इतर पदे, जसं की तुमचं क्लर्क असेल, त्याच्यानंतर मेकॅनिकल असेल, ITI वाल्यांसाठी सुवर्ण संधी असेल का, कारण की फक्त बस चालवणे आणि तिकीट फाडणे एवढंच काम नाही ना. कारण की पुढे बसचं मेंटेनन्स आलं, त्या ठिकाणी देखरेख आली, त्याच्यानंतर जो काही पैशाचा बोजा आहे, सर्व काही गोष्टी आहेत, त्याच्यासाठी अकाउंटंट आला, क्लर्क आला, मेकॅनिकल आला, फिटर आला, वेल्डर आला, मेकॅनिकल शॉप थोडक्यामध्ये त्या ठिकाणी आलं. म्हणजे डिप्लोमा धारकांना सुद्धा या ठिकाणी संधी, ITI वाल्यांना सुद्धा संधी, ग्रॅज्युएशन वाल्याला सुद्धा संधी, 10वी-12वी वाल्यांना सुद्धा संधी आहे. या ठिकाणी थोडक्यामध्ये पदनी आहे. म्हणून काय करते शासनाचं आता सध्या म्हणणं आहे की ही जी काय पोस्ट वाईज ही भरती आहे त्याची अंतिम मान्यता अजून आलेली नाही. म्हणजे नेमकं किती, म्हणजे चालक पदासाठी किती जागा काढायच्या, वाहक पदासाठी किती जागा काढायच्या, बाकी इलेक्ट्रिकल पदासाठी किंवा मेकॅनिकल पदासाठी, क्लर्क, अकाउंटंट, जे काही टेक्निकल पदे असतील, नॉन टेक्निकल पदे असतील, पदनिहाय कसं डिवाइड करायचं, ह्या गोष्टीवर शासनाचं त्या ठिकाणी चर्चेचं सध्या तरी शासनाकडून कळत आहे. त्याच्यामुळे पदनिहाय भरती अंतिम मान्यता मिळाल्याच्या नंतर पुढे प्रोसेस होईल. हा झाला तिसरा पॉइंट. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा पॉइंट तो म्हणजे भरतीचं नियोजन. आता भरतीचं नियोजन कसं, 17,000 मुलांची जर भरती या ठिकाणी घ्यायची म्हटलं तर त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया आली, फीस प्रक्रिया आली, अभ्यासक्रम प्रक्रिया आली, त्याच्यानंतर तुमची एक्झाम प्रक्रिया आली, जर फिजिकल असेल तर फिजिकल प्रक्रिया आली, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया आली. जवळपास सगळे हा प्रक्रिया 4 ते 5 प्रोसेसचे टप्पे असतात त्या ठिकाणी. म्हणजे भरतीचं नियोजन कसं व्यवस्थितरित्या झालं पाहिजे आणि दुसरं कोणावरती अन्याय नाही झाला पाहिजे. त्या ठिकाणी क्रायटेरिया काय ठरवायचा हे शासनाचं अजून डिस्कशन सुरू आहे. शासनाच्या म्हणण्यानुसार आता तरी दिसत आहे. म्हणजे भरती नियोजित प्रकारे व्यवस्थित जर केली तर भरतीवर इनडायरेक्टली कुठला इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे, किंवा जे चालू आता एसटी महामंडळ आहे त्यातील काही दबाव आला नाही पाहिजे, किंवा त्या कर्मचाऱ्यावर काही त्याचा वाईट परिणाम झाला नाही पाहिजे. हे सुद्धा या भरतीमध्ये काळजी घ्यावी लागेल. कारण की आता जरी सध्या एसटी महामंडळात तर या ठिकाणी हजारो लोक आहेत जे की कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती करतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब करत आहे. जर ही पुढे चालून यदा कदाचित पुढे परमनंट भरती होणार असेल तर जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता काम करत आहेत एसटी महामंडळात तेच विद्यार्थी काय करतील, परत या भरतीकडे वळतील. म्हणजे इनडायरेक्टली एसटी महामंडळाच्या
कामकाजावर तिकडे बोजा वाढेल. ह्या सगळ्या गोष्टीचा कदाचित या ठिकाणी पूर्ण अभ्यास आणि जो काही प्रशासकीय पाठ आहे तो या ठिकाणी कंप्लीट करायला सुरू आहे. त्याच्यामुळे ही भरती या ठिकाणी अजून 3-4 महिने तरी लांबणीवर जाणार आहे. ऑलरेडी या भरतीला घोषणा होऊन जवळपास 8 ते 9 महिने होत आले. तर डेली आपण सोशल मीडियावर पाहतोय, इकडे न्यूज तिकडे न्यूज पाहतोय. परंतु याच्या अगोदरच्या मंथमध्ये प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाचं उत्तर फक्त एवढंच आलेलं होतं की फक्त ते वैयक्तिकरित्या आम्ही नव्हतं दिले तर संघटनातर्फे देण्यात आलं होतं. त्या ठिकाणी शासनाचं उत्तर असे की भरती लवकरच येईल आणि ह्या सर्व गोष्टीवर कामकाज सुरू आहे, त्यामुळे भरतीला थोडा लेट होत आहे असं त्या ठिकाणी शासनाचं म्हणणं होतं. त्याच्यामुळं निवेदन देणे आपल्या हातात काम आहे, शासनावर प्रेशर करणे आपल्या हातातलं काम आहे. त्यामुळे आपण त्या सर्व गोष्टी करू, कारण की हजारो विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहून आहेत. ठीक आहे, पुढचा पॉइंट जर पाहायला गेलात तर कुठल्या पदांसाठी या ठिकाणी भरती, चालक आणि ड्रायव्हर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, परंतु पुढे काही टेक्निकल पदे सुद्धा या ठिकाणी ऍड होतील. आता ते सर्व पदे, सॅलरी, वयोमर्यादा, सगळा जो क्रायटेरिया आहे ते सगळं सविस्तर नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात अधिकृत आल्याच्या नंतरच आपल्याला त्या ठिकाणी समजेल. परंतु चालक, वाहक आणि बाकी इतर टेक्निकल पदे या पदांसाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी आतापासूनच तयारी केली तरी चालेल, कारण भरती फार लेट म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष अशी बिलकुल होणार नाही. साधारणपणे 3-4 महिन्याच्या कालामध्ये ह्या भरतीचा अंतिम निकाल या ठिकाणी पब्लिश केला जाईल आणि त्याच्यानंतर या भरती प्रक्रियेला प्रोसेस सुरू केली जाईल. आताच्या सर्व अहवालानंतर सगळ्या डाटा आपण कलेक्ट केल्याच्या नंतर ह्या गोष्टी या ठिकाणी दिसून येत आहेत. ठीक आहे, तिसरं आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य. आता या अगोदर एक अफवा अशी सुटली होती की फक्त याच्या अगोदर ज्यांनी काम केले त्यांनाच या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. पण लक्षात घ्या, शासनाचं क्लिअर कट असं म्हणणं होतं जे अनुभवी आहेत त्यांना या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल. मग काही विद्यार्थ्यांचं म्हणणं त्याच्यावर आवाज उठवला होता की ही भरती सकट किंवा सर्वसमावेशक असले पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स विदाउट एक्सपिरियन्स असं विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी आवाज उठवला होता. आपणही त्या ठिकाणी निवेदन दिलेले होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा पॉइंट ऍड झाल्यामुळे अजून हे कंत्राटीच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी भरती होईल की सर्वसमावेशक विद्यार्थी या ठिकाणी असतील, हे नोटिफिकेशन आल्याच्या नंतर जाहीर होईल. परंतु 99% या ठिकाणी सर्वांना चान्स मिळणार आहे. फक्त कंत्राटी कर्मचारी म्हणजे एक्सपिरियन्स असेल त्यांना जर दिला तर बाकीच्या हजारो विद्यार्थी जे की वाट पाहत आहेत खूप दिवसापासून त्यांच्यावर अन्याय होईल आणि शासन कधीच अन्याय करणार नाही असा आपल्याला शासनावर सध्या तरी विश्वास ठेवावा लागेल. जर तसं केलंच आपण त्याच्या विरोधात सुद्धा आपण आवाज उठवायला मागे पुढे पाहायचं नाही, कारण आपल्या भविष्याचा प्रश्न मित्रांनो. ठीक आहे, पुढे चालून जर तुम्हाला महत्वाचा मुद्दा पाहायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर नवीन बसेस भरतीचा काय संबंध येतो थोडक्यामध्ये. आता शासनाच्या ताफ्यामध्ये जवळपास मित्रांनो साधारणपणे 8,000च्या आसपास बस येणार. त्याच्यामध्ये 3,000 बसेस ताफ्यामध्ये म्हणजे एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल सुद्धा झाल्या. उर्वरित टप्प्याटप्प्याने येत आहेत, म्हणजे प्रत्येक 1 महिना आड, एक दुसरा महिना आड, त्याच्यामध्ये 1,000, 1,500, 1,200, 800 असा जो टप्पा शेड्यूल केलेला आहे त्यानुसार या ठिकाणी भरती एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये नवीन बसेस होतात. त्याच्यामध्ये लालपरी असेल, तुमची शिवशाही असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे जे की बसेसचे मॉड्यूल्स आहेत, इलेक्ट्रिकल बसेस आहेत, वेगवेगळ्या बसेस आहेत, फक्त एकच प्रकारची बस नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे एसटी महामंडळात ताफ्यात होणाऱ्या ज्या नवीन बसेस आणि त्या काही ज्या जाहिरात आहे याच्यावर थोडाफार इनडायरेक्टली इम्पॅक्ट होत आहे, कारण कदाचित शासनाचं नियोजन असं सुद्धा असू शकते की सर्व 8,000 प्लस एकदा शासनाच्या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आल्या की 1 टाइम भरती काढायची. 1 महिन्यामध्ये टेंडर, दुसऱ्या महिन्यामध्ये अर्ज प्रक्रिया, तिसऱ्या महिन्यामध्ये जवळपास 2-3 महिन्यामध्ये सर्व निकाल जाहीर करायचा. कदाचित शासनाचा हा सुद्धा प्लॅन असू शकतो. त्यामुळे हा नवीन बस ताफ्यामध्ये ऍड होतील त्यावेळेस इनडायरेक्टली थोडाफार या ठिकाणी इम्पॅक्ट पडू शकतो भरती येण्याबाबत. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा जो की तुम्ही खूप आतुरतेने याची वाट पाहत होता तो म्हणजे भरती नेमकं कधी येणार. आता लक्षात घ्या आणि काय येणार. भरती साधारणपणे 7-8 महिन्यापूर्वी घोषणा झाली होती. आता जून महिना सुरू आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये दिवाळीचा सण आहे. दिवाळीच्या सीझन मध्ये सर्वसाधारणपणे एसटी महामंडळातील जे काही कर्मचारी आहेत ते ऑलवेज संपावर असतात. आता संपावर का असतात, कारण त्यांचे
जे एसटी महामंडळ त्यांचं पेमेंट करत नाही किंवा होल्ड करतं, फॅसिलिटी प्रोव्हाइड करत नाही, त्यांचे ड्युटीचे तास, त्याच्यानंतर लोकेशन वेगवेगळे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग रिझन असतात. त्याच्यामुळे त्यांना एकच संधी मिळते आणि सगळ्यात महत्वाचा आणि मोठा सण महाराष्ट्रामध्ये सगळ्या आपल्या भारत देशामधला तो म्हणजे दिवाळी. याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग जवळपास ट्रॅव्हलिंग सर्वांची इकडे तिकडे होते, गावावरून शहर गावावर. याच्यामुळे या ठिकाणी जर संप केला तर इनडायरेक्टली एसटी महामंडळाला लॉस होईल आणि पुढे संपामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनावर दबाव येईल. त्याच्यामुळे शासन काय करेल, या ठिकाणी जवळपास दिवाळीच्या कमीत कमी 1 ते 2 महिन्या अगोदर ही भरती घोषणा जाहीर करेल, जेणेकरून पुढच्या 2 महिन्यामध्ये सगळा अंतिम निकाल त्यांना टप्प्याटप्प्याने लावता येईल. म्हणजे ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये भरती येण्याची 99.99 चान्सेस आहेत मित्रांनो. कारण हे सगळा अभ्यास डाटाबेस केलाय, त्याच्या अगेन्स्ट बोलत आहे. शासनाची सुद्धा प्रक्रिया फास्ट ट्रॅक वरती सुरू आहे, की खूप जोरात प्रोसेस करत आहेत. तरी सुद्धा आपण फ्रस्ट्रेट होणं चुकीचं आहे. कारण की आम्ही आता समजू शकतो की फ्रस्ट्रेट का होत आहे, कारण की एवढा वेळ एका भरतीसाठी जर केला तर पुढे आयुष्य कसं घडवायचं किंवा पुढचे करिअर प्लॅन आपल्याला त्या ठिकाणी स्टक होतं माइंड. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेट होणं साहजिकच गोष्ट आहे. त्याच्यामुळे फक्त एक विनंती राहील, फ्रस्ट्रेट होऊ नका, भरती लवकरच येईल मित्रांनो. आशा करूया देवाकडे, ठीक आहे. आणि तुम्ही जे विद्यार्थी वाट पाहत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मला वाटतं शेअर करायला पाहिजे, जेणेकरून ह्या भरतीचं ट्रूथ त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर काही गोष्टी त्यांच्यापर्यंत जातील आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांना होईल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून मला असं वाटतं सर्वांनी सबस्क्राईब करायला पाहिजे, कारण की अशाच महत्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.